मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। वास्को द गामा गोवा या ठिकाणी राहणाऱ्या मधुलिका संदीप पै या वहिनींना आज भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत। सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत। चला जाऊन भेटूया आणि गप्पा सुरू करूया पै कुटुंबाबरोबर। माझं नाव मधुलिका संदीप पै। माझा स्वतःचा बिझनेस आहे। मी सगळ्या स्कूल्सना कॉलेजेसना कॉस्ट्युम्स देते। मी महाराष्ट्रातून गोव्यात 18 वर्षापूर्वी आले, पण इथे येऊन मला वेगळं नाही वाटलं, कारण मला इथे आल्यासुद्धा मराठी मैत्रीण भेटल्या। महाराष्ट्रातले सगळे सण इथे पण साजरे होतात, पण इथे एक वेगळं म्हणजे शिगमू आणि कार्निवल, जेव्हा खूप मोठे मोठे फ्लोट्स आपल्याला बघायला मिळतात। मला वाचायला आवडतं, गाणी ऐकायला आवडतात, गाणी म्हणायला आवडतात, आणखीन ड्रॉइंग करायला आवडतं। मला जेव्हा कळलं की बाबा मी सिलेक्ट झाले, आतून असा एकदम उत्साह वाटला, भरून आलं फार असं। आणि मग मी लगेच आईला फोन केला, बहिणीला फोन केला, साडी कुठली नेसायची। मग मी नवऱ्याने सांगितलं की बाबा काय तू काय घालणार आहेस वगैरे वगैरे, खूप असं तयारी केली। आणि आता आज असं झालं की कधी ते येत आहेत तेव्हा भाऊजी तुम्ही लवकर या, बघी या। पसरू दे गंध मराठी नवा। वृक्षवेलींसारखे नाते पती पत्नीचे, आदेश भाऊजींच्या सांगण्यावरून नाव घेते संदीपचे। अरे वा, द्या ओळख करून। हे माझे पती संदीप। नमस्कार। ही मोठी मुलगी मृणालिनी, ती धाकटी अद्विता, ही माझी आई, आणि त्यामुळे नणंदबाई माझी भाची। नमस्कार। आणि हा माझा वास्कोचा परिवार। नमस्कार सगळ्यांना, नमस्कार नमस्कार। चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार नमस्कार नमस्कार। कुठलं बालपण तुमचं? माझगावचं। माझगावला कुठे? माझगाव माणकेश्वरला। आणि तुम्ही? आम्ही मूळचे उडपी। उडपी? हो। मग तिथेच सगळं बालपण गेलं? नाही, बॉर्न देअर, पण सगळं मोठं झालो आम्ही मुंबईत। मुंबईत कुठे? मुलुंडला। मुलुंडला? हो। आणि मग गोव्यात कधीपासून? आता 20 वर्ष होत झाली। तरी 20 वर्ष गोव्यात? हो, आता गोयकार म्हणू शकता मला। आणि तुम्ही? 6वीपर्यंत माझगावात होते, नंतर भांडुपला। भांडुपला गेले? भांडुप। आणि मग भांडुपवरून मुलुंड जवळ आहे का? अरे पुढचं स्टेशन। नाही, मग कसं काय सुरुवात कशी झाली? भेटलो कसं का आम्ही? मग काय वेगळं काय नाही, हे CA आहेत ना, त्यामुळे ते अकाउंटंट, मी अकाउंट असिस्टंट, त्यामुळे हे ॲज अ बॉस होते माझे। मी एका ठिकाणी नोकरी करत होतो। अच्छा, तुम्ही नोकरी करत होता, ते बॉस होते। आता कोण बॉस आहे? हा प्रश्न कधी विचारायचा नाही 20 वर्षानंतर। नाही ना? बस अंडरस्टँडिंग झाला तो। कसं म्हणजे सुरुवात कशी झाली? 1 जानेवारी 96ला ह्यांनी जॉईन केलं आणि 4 जानेवारी 96ला मी जॉईन केलं। अरे वा। आणि 30 डिसेंबरला हे अचानक मला म्हणाले की नाही म्हणे मी जॉब चेंज करतोय। तोपर्यंत मी मस्तपैकी मी फ्रेंडली बोलायचं वगैरे वगैरे। जेव्हा 30 डिसेंबरला हा म्हणाला की नाही जॉब सोडतोय, तेव्हा कुठेतरी ट्यूबलाईट चमकली माझी। हो, काय झालं काय? मग नाही, मग म्हटलं अरे जॉब सोडतोय। मग दुसऱ्या दिवशी जरा म्हटलं संदीप मला कधी बोलायचं होतं रे, एवढंच वाक्य फक्त बोलले मी, मला काही बोलायचं होतं। तरी कंटिन्यू ॲक्च्युअली कसं झालं की 96 नोव्हेंबर 96 मध्ये मी CA क्वालिफाय झालो। मी तेव्हा ती छोटीशी कंपनी होती, तेव्हा फॉर बेटर प्रॉस्पेक्ट्स मी दुसऱ्या कंपनीसाठी अप्लाय केले, लागले आणि मी मूव ऑन केलं। तेव्हा तोपर्यंत फक्त फ्रेंडली रिलेशन होतं, आवडायची, सुंदर दिसायची, वागणं वगैरे, पण ते ट्रिगर झालं नव्हतं तेव्हा। तर तो क्षण होता। कधी ट्रिगर झालं? त्या दिवशी? त्या दिवशी डिसेंबर 96ला। मग तेव्हापासून जेव्हा ट्रिगर सोडणार म्हटलं, म्हणजे जाणार म्हटलं की अरे, तेव्हा ते ट्रिगर झालं की आता जाणार, आता दिसणार नाही आपल्याला। हो, मग कोणी सुरुवात केली परत? तुम्हीच? मी सुरुवात केली आणि कंटिन्यू। हा, मी पुढाकार घेतला, कंप्लीट मी केलं असं होतं। कंप्लीट तुम्ही केलं? हो, काही विचारायचं म्हणाली ती आणि मी विचारलं मग समोरून। तुम्ही विचारलं डायरेक्ट? मग हो म्हटलं की
मी पण इंटरेस्टेड आहे, तुझं काय मत आहे? तर ती पण हो म्हणाली. हे ठिकाण कुठलं होतं हे सगळं? ऑफकोर्स आमचं ऑफिसमध्ये. सगळं ऑफिस सगळं ऑफिसमध्ये. आणि मग होकार दिला तुम्ही तर तयारच होता हो ना? घरी माहिती नव्हतं काही तेव्हा स्टार्टिंगला नव्हतं. नव्हतं. पण तुम्ही ज्या वेळेला एकमेकाचा होकार दिला त्यानंतर लग्न किती दिवसांनी झालं? 4 वर्षांनी. 4 वर्ष. 4 वर्षांनी. 4 वर्ष भेटत होता भेटत न चुकता. न चुकता. हो की नाही? रोज फोन होते. फोन तर फोन तेव्हा मोबाईल मोबाईल नव्हता नव्हते, लँडलाईन. पण कसं काय जमवायचे? लँडलाईनवर दुसऱ्या कोणी उचलला तर आमचा माझी यामध्ये नणंदबाई आहेत ना, त्यांना का ऑपरेटर म्हणून नणंदबाई काय करायच्या थोडं आमचे टायमिंग फिक्स असायचं. तुमचे? असं सेटिंग केलेलं होतं की ह्या वेळेस फोन करायचा लाईक दॅट. अच्छा. पण मग घरी एवढ्या या 4 वर्षात तुम्हाला कोणी बघितलं नाही? नाही, मी माझ्या आईला लगेच 1 महिन्यात सांगितलं होतं. तुम्ही सांगितलं. आणि तुम्ही? मी थोडा 2-3 महिन्यानंतर सांगितलं होतं. त्यांचं कोइन्सिडेंटली कळलं गेलं होतं ॲक्च्युली. काय रिॲक्शन काय आली? माझ्याकडनं स्टार्टिंगला थोडंसं रेझिस्टन्स होतं. म्हणजे ऑफकोर्स आम्ही GSB कोकणी स्पीकिंग आणि हे महाराष्ट्रीयन, तर स्टार्टिंगला नॉर्मल एक रेझिस्टन्स होतं. मग कधी सुरुवात झाली? कधी होकार कसा मिळाला? होकार तसं बनवायला थोडा टाईम लागला. मग आफ्टर 4 इयर्स मान्य केलं तसं ते. पण मग एवढं एकदम गोव्यातच जायचा निर्णय कसा काय घेतला? तो पण एक कदाचित एक होतं की तेव्हा ज्या कंपनीत होतो ते जरा वीक होती ती, तेव्हा इथून मला एक ऑफर आली मला, तर म्हटलं की गोवा इज गुड. तुम्ही त्यापूर्वी कधी गोव्याला आले होते? हां, मी माझी एक शाळेत 9वीच्या ट्रिपला आले होते एकदा, परत 12वीच्या ट्रिपला एकदा आले होते आणि लग्नानंतर गोव्यातच. मी लग्न गोव्यातच झालं. लग्नानंतर मग पहिल्या मुलीच्या जन्मानंतर मी गोवा. पण तुम्हाला ही कोकणी भाषा आता यायला लागली? गोवन कोकणी बेसिकली आमची सासरची माझी कोकणी भाषाच आहे ना, कारवारी कोकणी. कारवारी कोकणी. हा, मग ती यायला लागली हो, हो. तुम्हाला? मला 4 वाक्य. आज मी मुंबईला परत चाललोय. हा, इथून पुढे मी आता जयपूरला जाणार आहे. तर जयपूरच्या कोणी मला विचारलं की गोव्यावरून काय घेऊन आलात, तर 4 वाक्य तरी मला घेऊन जावी लागते. तर कुठली शिकवणार तुम्ही मला? तुमका मिळून म्हाका बरी लायक जालें. तुमका मिळून माका लाईक झाला. लायक जालें. लाईक जाले जाल्ले जाल्ले म्हणजे तुमका मिळून माका लाईक झाले. मला आनंद वाटला. आनंद वाटला. बरं मला कळलं तुमका मिळून मला आनंद झाला आणि बाकीचे जल्ले. हा, दुसरं वाक्य. तुमका एक कॅप आणि शर्ट छंद दिसतं. हे मला- चंद म्हणजे छान. चंद म्हणजे छान. चंद चंद्रातलंच. हा, मला पहिल्यांदाच घातल्यामुळे पहिल्यांदाच कळलंय. बरं, या इतक्या वर्षात एखादा मसालेदार किस्सा सांगायचा असेल तर कुठला सांगा? त्याला दर म्हणजे असं झालं होतं की मी माझी पहिलीच गाडी घेतली होती. हां. तेव्हा मी आणि ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा जस्ट घेतलं होतं. म्हणजे आय वॉज स्टील नॉट कॉन्फिडंट. माझा हात नेमकं बसला नव्हता. तर माझा एक मित्रांना मी बोलायचो की स्टार्टिंगला थोडे दिवस बरोबर चल मग, तर कुठे अडकलो काय झालं. तर 2-3 दिवसानंतर ही म्हणाली मी पण येते. तर मागे बसून होते. फिरून आलो, गाडी बिल्डिंगमध्ये पार्क केली. तर पार्क करता करता ही माझ्या मित्रांना विचारायला लागले हे काय ते. म्हणजे आम्ही गाडी आम्हाला सगळे नवीनच, तर हे पॅनलमध्ये काय हे काय. मी बसून तिकडे मी टोटली जळून गेलो. म्हणजे की माझी गर्लफ्रेंड दुसऱ्याला का विचारलं. आता कळलं ते मगाचं जल्ले होतं ना इकडे. तुम्ही असं का केलं? मुद्दाम केलं? नाही नाही, मी ज्यांना विचारलं ना ते पण असे रिस्पेक्टेड होते ना माझ्यासाठी. पण मी सहज विचारलं की अरे हे कसं आहे, हे कसं आहे, असं पण विचारलं. तेव्हा माझ्या डोक्यात नाही आलं की यांना असं काही वाटेल. असं छोटे छोटे घटना या नेहमी आयुष्यात घडत असतात. आत्ता या ठिकाणी एक छोटंसं आव्हान आहे. घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत. वेळ 1 मिनिटाची. एक चिठ्ठी शोधत तुमच्या घरात लपवलेली, आम्ही लपवलेली चांदीची अन्नपूर्णा त्यांना घेऊन यायची आहे. 1च मिनिट वेळ आहे. त्यामुळे चिठ्ठी मिळाली की मोठ्याने वाचा, म्हणजे हे सगळे तुम्हाला सांगायला मदत करू शकतील. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा. वेळ सुरू झाली. सांगा, तुम्ही सांगू शकता. मोठ्याने सांगा. 10 लवकर. 15 भांड्यावर भांडी 3. कार्टूनचं कपाट. 30 सेकंद झाली. 30 सेकंद झालेली आहे. 35 हवाई जहाज. 40 10 9 8
7 6 5 4 चांदीचं नाणं मिळालं तुम्हाला, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. थँक्यू. चांदीची तुळस मिळाली तुम्हाला, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. आणि वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून मिळते आहे ही भेटवस्तू. तुमच्याबद्दल घरातल्यांना काय बोलायचंय ते मला ऐकायचंय. हां, बघूया काय म्हणतायत. तिने मला आधी काही सांगितलं नाही, मला फिरायला बाहेर घेऊन गेली आणि मला म्हणाली, आई तुला मला काहीतरी सांगायचं आहे. म्हटलं काय? तर म्हणे एक मुलगा मी बघितला आणि मला तो आवडतो. तर म्हटलं कोण? तर म्हणे आमच्याच कामावर एक संदीप पै म्हणून आहे. तर म्हटलं बाबांना माहिती आहे का? नाही, अजून सांगितलं नाही आहे. ते तू काम कर. मी बाबांच्या कानावर घातलं आणि त्याने मुलगा बघितला आणि ठीक आहे, हरकत नाही. पण कसं आता काय वाटतंय? 20 वर्षापूर्वीचं आहे सगळं. आता म्हणजे जावई माझा भला. अजून कोणी? वहिनी माझी खूप एकदम उत्साही असते, एकदम स्पष्ट आणि मस्त. काहीही मनात नाही, एकदम जो काही आहे एकदम स्पष्ट बोलते, कोणाला न दुखवता. म्हणजे माझा एक्सपिरियन्स आहे, काहीही असं ती मला सांगते की असं नको तसं नको, आणि एकदम असं लिव्ह टू द फुलेस्ट. आणि मला पण असं सारखं सांगत असते, काकूबाईसारखं राहू नको, काहीतरी कर स्वतःच्यावर. म्हणजे काय हो काकूबाईसारखं? म्हणजे ॲक्च्युली ना ती खूप ॲक्टिव्ह अशी होती आणि आता समोर ना अशी झाली. नाही, संगीता तू कशी होती पूर्वी मला भेटलीस तेव्हा, तशी ह्याचा प्रयत्न कर, असं करून ते सांगत असते. कारण तिच्यात माझ्यात खूप कमी अंतर आहे. ती सामान्य फक्त लहान माझी. दरवेळी मोटिवेट करते. हो, मी एकदम मी मुंबईवरून इथे येताना माझी मुलगी 7वीत आहे. मला सांगितलं की आदेश अंकलने जर विचारलं काही ते विसरू नको, हे सांग की मामी जो आमचं फंक्शन गेट टुगेदर मुंज लग्नामध्ये ते नसतात, एकदम बोर होतो आम्हाला, ते पाहिजेच पाहिजे. अजून कोणी बोलणार आहे? द्या. पल्लवी ही आमची मैत्रीण आहे. आम्ही 3 तिच्या मैत्रिणी आहोत. आमचा 7 जणींचा ग्रुप आहे. बरं. आम्ही जर कधी एकमेकांशी भांडलो वगैरे ना, तर जोडून द्यायचं काम ती करते. समजा आमचा या वाद कधीच झाला, भांडत नाही. भांडतो, आम्ही पण भांडतो एकमेकांशी खूप. पण आम्ही तिघही जर कधी भांडलो आणि एकमेकांकडे जायचं नाही, तर पल्लवी आम्हाला फोन करणार आणि सांगणार, अगं जाऊ दे आता, राहिलं होऊ देत. तसं होतं कधी कधी, पण तू आता जाऊ दे, तो विषय सोडून. म्हणजे तुम्ही मग ती 7 तिला फोन जणी करणार. जशा हां. मैत्रिणी आहात, जशा घरी वागतात तशाच बाहेर वागतात. त्या माझ्या गोव्यातली फॅमिली आहे माझी. हो, हो. मी गोव्यात एवढ्या लांब माझ्या माहेरपासून सासरपासून आहे. ते केवळ ह्या सगळ्या लोकांच्या ह्याच्यावर अरे, आहे. किती मला इतका आनंद वाटतो. म्हणजे ते खूप माहिती म्हणजे वयाचा अंत नाही, काही नाही, हक्काने सगळ्या. नाही, पल्लवीकडे ना मी चला. मी ह्यांची मुलगी, मोठी मुलगी. माझं नाव मृणालिनी. मी तिला अम्मा म्हणते. तर अम्माबद्दल सांगायचं तर शी नोज व्हॉट इज राईट. ती खूपदा ओरडते, पण त्या क्षणासाठी राग आला तरी थोड्या वेळानंतर आम्हाला माहिती आहे की ती बरोबर आहे आणि तिचं इंटेन्शन कळतं. सो ती खूप आम्हाला सपोर्ट करून आहे. आणि आज आम्ही जसे जसे प्रोग्राम्स होतात स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, खूप सपोर्ट करते. अँड आय लव्ह यू. आता तुमच्या दोघांसाठी एक छोटासा खेळ आहे, दोघांसाठी. आणि तो खेळ असा आहे की तुम्ही एक चित्र काढायचं आणि या सगळ्यांनी मिळून ओळखायचं. पहिलं चित्र तुम्ही काढणार आहात. हां, सोपं देतो तुम्हाला, घ्या. दहा, 9, 8, 7. मला वास्कोतला बघू द्या कसा असतो. अरे हे बक्षीस तुम्हाला द्यायला पाहिजे. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. दहा, 9, काय क्ल्यू देऊ शकत नाही. 8, 7, 6, 5, 4, 3. वेळ संपली. थांबा, काय आहे?
हे आमचं गोव्याचं बेबिंका होतं, पण फक्त त्या स्ट्राईप्सचं मग एवढंच मी बेबिंकाचं तेच एक विशेष लेअरवर लेअर असतं, स्वीट प्रोडक्ट स्वीट असतं ते. स्वीट आहे, खायचं स्वीट आहे. अच्छा अच्छा, बेबिंका नावाचं हे स्वीट आहे. sweet आहे. स्वीट आहे स्पेशल. तर मला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आय वॉज टोटल डिसएडव्हान्टेज. मला वाटलं काय मी Layer by वाचलं layer बापूचं घर बीर काय काढताय. लेअरप्रमाणे एक फूड आहे ते. बेबिंका का स्वीट आहे म्हणजे. आणलं असतं तर आम्हाला कळलं असतं. कॅथलिक लोकांनी क्रिसमसला बरं 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 ना बोल. अय्यो, अय्यो, तुम्हाला मशीनच घेऊन जाते. अभिनंदन अभिनंदन. बरं मला तुम्हाला विचारायचं आहे, हे इतकं सगळं भरभरून बोलतायत तरी सुद्धा तुमच्याबद्दल काही तक्रारी आल्यात? कुठल्या आल्यात? एक्सक्यूज मी, बोला, एक सांगायचं बोला, आहे. बोला. तिने आम्हाला आधीच बजावून ठेवलेलं की तुम्हाला माईक मिळालं माझ्याबद्दल सगळ्यात चांगल्या गोष्टी बोलायच्या. ओके, जे काय बोलायचं ते नंतर तुम्ही मला बोला. त्यामुळे सगळे पॉसिबली आता सगळे चांगलेच बोलतायत तिच्याबद्दल. मला आता कळलं तुमच्या 7 जणींमध्ये का भांडणं होतं. हो, आम्ही अशाच बोलतो एकमेकींशी. जशा बहिणी भांडतात ना एकमेकींशी आणि परत एकमेकींना भेटतात, तसं आम्ही भांडतो, एकमेकींशी बोलतो सगळं. तुम्ही खूप फास्ट बोलता, हो, आम्ही खूप fast त्यामुळे बोलतो. बऱ्याच जणांना ना अर्धे अर्धे शब्द कळतात. हे खरं आहे का? हो. आणि त्याच्यामुळे बरेचदा गैरसमज होतात. गैरसमज नाही होत मग? म्हणजे. तुम्ही वेळेवर खात नाही. बरोबर ओळखलं. बरोबर ही ओळखलं. कंप्लेंट इकडनं आली असेल. का? हो, तो मला रोज सांगतो, पल्लवी वेळेत खात जा, पल्लू वेळेत खात जा. आणि तुम्ही ओरडा खाता. खूप बोलता. हो, मी टॉकेटिव्ह आहे खूप. हो. मला बोलायला आवडतं. काय हो? हो बिलकुल. पुढे छान कौतुक केलंय तुमच्या या मैत्रिणीने. त्या म्हणतात की तुम्ही जरा जास्तच खडूस आहात. काय प्रेमळ मैत्रिणी आहे. आणि तुमचा आवडता छंद पण लिहिलाय. तुम्हाला दुसऱ्यावर टीका करायला खूप आवडतं. तो छंद नाही, तो नॉर्मल नेचर आहे बायकांचा. अगं, बायकांचं म्हणू नका. मला तर काय, पुढे जा. पण काय हो, असं का टीका का करता? नाही, मग अशी मला तसं जे खरं आहे ते खरं. नाही आवडत नाही आवडलं. बरोबर आहे. का खोटं बोलू? नाही समोरच्याला ती टीका वाटते. समोरच्या टीका. प्रॉब्लेम तुमचा नाहीये, हो ना? दुसरं, इतरांना सुद्धा फोटो काढायला द्या ना. स्वतःच फोटो काढत नसतात. काय मनापासून मुली असतायत. काय आहे फोटोचं? क्या बोलते, लाजमी आहे फोटो खिचवाना. तो मला म्हणजे रोमिओ ज्युलिएट वगैरे पिक्चर बघतो असं वाटायला लागलं. आज सॉरी म्हणायचं असेल, क्षमा मागायची असेल तर कोणाची? आहे. ओव्हर 20 इयर्स बरेच असं क्षण झाले की मी लक्ष द्यायला पाहिजे होतं. खूपशा बोलायचं जसं म्हणते बोलत जा. नाही बोललो किंवा लक्ष नाही दिलं किंवा काही डेट्स इम्पॉर्टंट असतात, ते नॉर्मलमध्ये मी ढकलतो. ते त्याच्यासाठी जरूर मी सॉरी तुम्ही आज सॉरी म्हणायचं तर कोणाला? मी सॉरी म्हणायचं तर आधी मुलींना म्हणेन, मिस्टरांना म्हणेन, किंवा कधी कधी एक्साइटमेंट रागवली असेल ना तर त्यासाठी सॉरी. आणि बाकी माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी काही चुकीचं वागले असेल, बोलले असेल, त्या सगळ्या गोष्टी सॉरी. सगळ्या गोष्टी मनापासून सॉरी. दोघे एकमेकांवरती प्रचंड प्रेम करतायत म्हणून तर हे असं विस्तारित कुटुंब हळूहळू वाढायला लागलेलं आहे. आणि याला कारण तुमच्या दोघांचे स्वभाव आहेत. असेच हसत राहा, आनंदात राहा. आजपर्यंत इतकी वर्ष एकमेकांवर प्रेम करत आहात, तसंच प्रेम करत राहा. आणि जो काही आदर तुमच्या दोघांच्याही बोलण्यामधून एकमेकांच्या प्रती आहे तो तसाच राहू दे. या दोघांना शुभेच्छा, सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा. आणि शुभेच्छांबरोबरच आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी.
अभिनंदन. झी मराठीकडून ही आजची आठवण तुमच्यासाठी. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया. आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात जयपूरमध्ये. नमस्कार.